कधी थांबून विचार केलाय का? आपल्याकडे जे आहे त्यात समाधान आहे का? बहुतेकदा आपण तेच पाहतो जे नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कृतज्ञता ही केवळ एक भावना नाही, ती जीवनशैली आहे. नमस्कार, मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली, तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज. इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत कृतज्ञता का महत्त्वाची आहे आणि ती कृतीत आणण्यासाठी 3 प्रभावी उपाय जे तुमचं मानसिक आरोग्य, नातेसंबंध आणि संपूर्ण जीवनच बदलून टाकतील. का महत्त्वाची आहे कृतज्ञता? कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद म्हणणं नाही, तर जीवनातल्या प्रत्येक क्षणाची, माणसाची आणि संधीची मनापासून दखल घेणं. एका संशोधनात असं दिसून आलं की दररोज फक्त 5 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणारे लोक 80% कमी नैराश्यात जातात आणि झोपही सुधारते. कृतज्ञता आपल्याला शिकवते, मी अपूर्ण नाही, मी समृद्ध आहे. पहिला उपाय म्हणजे कृतज्ञतेची डायरी लिहा. रात्री झोपण्याआधी एक वही काढा आणि फक्त 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही त्या दिवशी मनापासून आभार माना. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये मला चांगली नोकरी मिळाली, मी निरोगी आहे, चालतो, खातो, बोलतो यासाठी आभार. ही छोटी सवय तुमचं लक्ष काही नाही वरून काय आहे कडे वळवते. लक्षात ठेवा, ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभार मानता त्या गोष्टी वाढत जातात. दुसरा उपाय म्हणजे मनापासून धन्यवाद व्यक्त करा. बऱ्याच वेळा आपण फॉर्मलपणे धन्यवाद म्हणतो, पण मनापासून बोललेलं तुझ्यामुळं माझं आयुष्य सुंदर झालं हे शब्द माणसाला लक्षात राहतात. आई वडिलांना, शिक्षकांना, मित्रांना, ज्या कोणी तुमच्यासाठी काही केलं आहे त्याला एक फोन करा किंवा एक चिठ्ठी लिहा आणि बोला, तुझे आभार, कारण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. या एका कृतीमुळे नात्यांमध्ये जादू होईल. कृतज्ञता ही फक्त तुमचं मन हलकं करत नाही, तर दुसऱ्यांचंही आयुष्य उजळवते. तिसरा उपाय म्हणजे तक्रार नको, स्वीकार करा. आपण काय करतो, हे का माझ्यासोबत होतं, माझं नशीब असंच वाईट आहे, या गोष्टी सतत डोक्यात फिरवतो. पण कृतज्ञता म्हणजे जीवनाला विरोध न करता त्याचा स्वीकार करणं. यश नाही मिळालं तरी त्यातून शिका. कुणीतरी साथ सोडली तरी अनुभव वाढेल. संधी नाही मिळाली तर स्वतःची संधी निर्माण करा. जग बदलणार नाही, पण तुम्ही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, तेव्हाच आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कृतज्ञ राहिल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. सकारात्मक विचार वाढल्यामुळे आत्मविश्वास आणि समाधानही वाढते. आपण अधिक उत्साही होतो. कृतज्ञता नात्यांमध्ये समर्पण, आदर आणि समजूत वाढवते. कृतज्ञ व्यक्ती अडचणींकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात, त्यामुळे त्यांची संघर्षातून उठण्याची क्षमता अधिक असते. आयुष्याचा खरा आनंद घेता येतो. कृतज्ञता तुम्हाला लहान लहान गोष्टीतही सौंदर्य बघायला शिकवते. तेव्हा पाऊसही आपल्याला आशीर्वाद वाटतो आणि अपयशही शिकणं वाटतं. कृतज्ञता ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला आयुष्याला प्रेमाने, नम्रतेने आणि सकारात्मकतेने जगायला शिकवते. जे आहे त्यात समाधान शोधणं म्हणजेच कृतज्ञतेचं खरं गमक आहे. तेव्हा आजपासून फक्त 7 दिवस हे उपाय अंमलात आणा. डायरी लिहा, खरं धन्यवाद बोला, तक्रार थांबवा आणि स्वीकार सुरू करा. तुमचं आयुष्य सकारात्मक, शांत आणि समृद्ध वाटायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. कमेंटमध्ये लिहा, आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मनापासून कृतज्ञ आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या जवळच्या माणसांशी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.